नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरला आपण लोकशाहीचा अर्थ आणि विविध विचारवंतांनी लोकशाहीच्या केलेल्या व्याख्या याचा आपण अभ्यास केला. याबरोबरच लोकशाहीचा विकास एक प्राचीन ग्रीक नगर राज्यामध्ये कशा पद्धतीने प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात होती, त्या काळामध्ये नागरिक प्रत्यक्षपणे राज्यकारभारामध्ये सहभागी होत होते, परंतु त्या काळातील नागरिकत्वाची जी काही संकल्पना होती ती अतिशय सीमित स्वरूपाची होती. कारण सर्वच जनतेला किंवा सर्वच लोकांना नागरिक म्हणून राज्यकारभाराची संधी इथं दिली जात नव्हती. स्त्रियांना, गरीब लोकांना, अशिक्षित लोकांना, परकीय लोकांना तिथं प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये सहभाग होण्याची संधी इथं नाकारलेली होती. नंतरच्या काळात इंग्लंडमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काही काळामध्ये श्रीमंत आणि सुशिक्षित लोकांनाच निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार होता. स्त्रियांना आणि गरीब लोकांना, निरक्षर लोकांना निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार नव्हता. या पाठीमागे उद्देश एकच होता की लोकशाहीच्या विकासासाठी एक सुशिक्षित आणि सुजाण नागरिकांची गरज असते आणि त्यावेळच्या राजकीय समजानुसार की अशिक्षित लोकांना राज्यकारभारामध्ये संधी दिली तर लोकशाहीचा विकास हा खुंटला जाऊ शकतो, लोकशाहीमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात, म्हणून तिथे त्या काळामध्ये सीमित स्वरूपाचा मताधिकार प्राप्त झालेला होता. त्यानंतर आपण लोकशाहीचे काही प्रकार बघितले, प्रत्यक्ष लोकशाही, अप्रत्यक्ष लोकशाही याही संदर्भात आपण आढावा घेतला. आजच्या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शन ऑफ डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीचे विस्तार क्षेत्र किंवा आकारमान बघणार आहोत. लोकशाहीचं स्वरूप कसं आहे त्याचा आपण आढावा घेणार आहोत. यामध्ये सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाही आणि राजकीय लोकशाही या 3 घटकांचा आपण आज आढावा घेणार आहोत. तर भारत तसा संदर्भात जर विचार केला तर भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही शासन पद्धती असणारा देश आहे. आज भारताची लोकसंख्या 125 कोटींपेक्षाही जास्त आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य प्रस्थापित करण्याची घोषणा केलेली आहे. भारतीय घटनेने संसदीय शासन पद्धतीचा पुरस्कार केलेला आहे. भारतीय जनतेच्या इच्छेनुसार त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हा राज्यकारभार चालत असतो. प्रस्तुत मुद्द्याला लोकशाहीचे विस्तार क्षेत्र किंवा आकारमान किंवा कार्यक्षेत्र या नावाने संबोधलेले आहे. लोकशाहीचे विस्तार क्षेत्र म्हणजे डायमेन्शन ऑफ द डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही यशस्वी करण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा सर्व क्षेत्रात समता प्रस्थापित झाली पाहिजे. सर्व नागरिकांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान मानल्या गेल्या पाहिजे. सामाजिक न्याय प्रस्थापित होऊन समाजाचा सर्वांगीण विकास साधला पाहिजे. राज्यघटनेने नागरिकांना समतेच्या हक्काबरोबरच स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. घटनेने नागरिकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी विविध तरतुदी केलेल्या आहेत. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राचे ऐक्य राखणारी बंधुत्वाची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे. देशातील प्रांतवाद, धर्मवाद, जातीवाद, भाषावाद कमी करण्यासाठी बंधुत्वाची गरज आहे. देशामध्ये आर्थिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी नागरिकांना आर्थिक स्वातंत्र्य दिले पाहिजे. थोडक्यात तर भारतीय लोकशाही यशस्वी होण्यासाठी भारतीय राज्यकारभारामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही तत्वे आहेत ही खऱ्या अर्थाने रुजली पाहिजे. तेव्हाच कुठे भारतातील लोकशाही ही यशस्वी होऊ शकते. यासाठीच मग आर्थिक आणि सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून लोकशाहीचा अर्थ आपल्याला अभ्यासावा लागणार आहे. समाज व्यवस्थेची जी काही रचना आहे, आपण सर्वप्रथम बघतोय सामाजिक लोकशाही. तर समाज व्यवस्थेची जी रचना आहे ती उतरंडी सारखी किंवा शिडी सारखी असते. वरिष्ठ स्तर, कनिष्ठ स्तर अशी स्तर रचना निर्माण केलेली असते. वरिष्ठ स्तरांना एक विशेष अधिकार असतात तर कनिष्ठ स्तरांना कमी अधिकार असतात किंवा काही अधिकारच नसतात. सामान्यतः व्यवसाय, वंश, जात, लिंग, वर्ण, पंथ, संपत्ती, शिक्षण इत्यादी निकषांवर विविध स्वरूपांचे वर्ग निर्माण झालेले दिसतात. समाजात वरिष्ठ कनिष्ठ, उच्च नीच, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, सुशिक्षित अशिक्षित,
असे वर्गभेद झालेले आहे. वर्गभेदांमुळे सामाजिक विषमता निर्माण झाली. सामाजिक विषमतेच्यामुळे सामाजिक अन्याय उदयाला आला. समाजात जेव्हा व्यक्तींवर सामाजिक अन्याय होऊ लागला, तेव्हा व्यक्तीला सामाजिक न्यायाची गरज भासू लागली. समाजातील वरिष्ठ स्तरावरील लोकांना सामाजिक प्रतिष्ठा, सामाजिक दर्जा प्राप्त होता, परंतु कनिष्ठ वर्गातील लोकांना सामाजिक प्रतिष्ठा, सामाजिक दर्जा प्राप्त करून घेता येत नसे. कनिष्ठ स्तरातील लोकांना कनिष्ठ दर्जाची कामे करावी व कनिष्ठ दर्जाच्या राहणीमानातच राहावे अशी एक समाज धारणा निर्माण झालेली होती. विशिष्ट वर्गातील लोकांनी शिक्षण घ्यावे आणि विशिष्ट अधिकार उपभोगावेत आणि समाजात मानाने आणि प्रतिष्ठेने राहावे अशी एक सामाजिक विषमता निर्माण झाली होती. या पुरुष प्रधान संस्कृतीमुळे स्त्रियांना सुद्धा समाजामध्ये कनिष्ठ दर्जा व अन्यायी वागणूक मिळत होती. अशा प्रकारे सामाजिक विषमता असणाऱ्या समाजामध्ये व्यक्तीचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. तसेच समाजात ऐक्य, सामंजस्य, समता प्रस्थापित होऊ शकत नाही. जेव्हा समाजात विषम व्यवस्था निर्माण होऊन सामाजिक अन्याय होऊ लागतो, तेव्हा सामाजिक न्यायाची लोक अपेक्षा करतात. समाजातील कनिष्ठ दुर्बल लोक सामाजिक न्यायाची मागणी करतात. अशा वेळी राज्याने विशेष सवलती व अधिकार देऊन त्यांना सामाजिक न्याय हा दिला पाहिजे. घटनात्मक तरतुदी करून, कायदे मंडळाकडून कायद्यांची निर्मिती करून सामाजिक विषमता जी आहे ती नष्ट करून सामाजिक समता प्रस्थापित केली पाहिजे. समाजातील कनिष्ठ दर्जाच्या लोकांना सामाजिक न्यायाची वागणूक देऊन त्यांना सामाजिक प्रतिष्ठा व सामाजिक दर्जा हा त्यांचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न हा राज्यसंस्थेकडून झालेला होणं आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीला समाजाकडून त्याच्या पात्रतेनुसार चांगली वागणूक मिळणं अतिशय आवश्यक आहे. कायद्यासमोर, न्यायदानासमोर सर्व माणसे सारखी असावीत. म्हणून माणूस म्हणून सर्वांची जी काही प्रतिष्ठा आहे अशी एक सामाजिक न्यायाची धारणा असते. समाजात विविध प्रकारचे जे काही भेदभाव मानले जातात त्यावरून सामाजिक विषमता निर्माण होत असते. लिंगभेदावरून विचार केला तर स्त्री पुरुष असा भेदभाव निर्माण झाला. पुरुष प्रधान समाज व्यवस्था निर्माण झाल्यामुळे स्त्रियांवरती अन्याय होऊ लागला. स्त्रियांना गौण स्थान देऊन त्यांचे सामाजिक शोषण सुरू झाले. उदाहरणार्थ भारतात बालविवाह, जरट कुमारी विवाह, सतीची चाल, विधवांचे केशवपण, शक्तीपूजा, स्त्रियांवर अन्यायकारक अमानुष वागणूक इत्यादी अनिष्ट चालीरीती व प्रथा निर्माण झाल्यामुळे स्त्रियांवरती अन्याय होऊ लागला. त्यामुळे सामाजिक लोकशाहीमध्ये हा अन्याय दूर होणं अतिशय आवश्यक आहे. सामाजिक न्याय आणि कायदा यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. कायदा आणि न्याय पद्धती सुद्धा ही सत्सद विवेकबुद्धीचा आधार घेऊनच सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातूनच कायदे असणं अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर आर्थिक लोकशाही आहे. आज 21व्या शतकामध्ये आर्थिक न्यायाच्या संकल्पनेला विशेष महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. सामान्यतः प्रत्येक व्यक्ती आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करत असते. समाजातील उपलब्ध साधन सामग्रीचे न्याय वितरण करून व्यक्तीच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करता येते. आर्थिक न्यायाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आर्थिक समता प्रस्थापित होणे अत्यंत गरजेचे असते. राज्यात प्रत्येक व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य दिले जाते. प्रत्येक व्यक्तीला काही आर्थिक अधिकार दिले जातात. आर्थिक अधिकाराद्वारे व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करता येऊ शकते. त्या आर्थिक अधिकारांद्वारे व्यक्तीला आर्थिक न्याय प्राप्त करून घेता येऊ शकतो. आर्थिक न्यायाची जी काही कल्पना आहे ही कार्ल मार्क्स, प्रोधान, लुई ब्लॅक, चार्ल्स फरियर इत्यादी विचारवंतांनी स्पष्ट केलेली आहे. आर्थिक विषमता, दारिद्र्य, बेकारी, उपासमार, आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण इत्यादी कारणांनी व्यक्तीचे आर्थिक स्वातंत्र्य हे धोक्यात येत असते. म्हणून राज्याने उपलब्ध साधनांची योग्य प्रकारे न्याय वाटणी करून द्यावी, जेणेकरून समाजामध्ये आर्थिक समता प्रस्थापित होऊ शकेल. आर्थिक स्वातंत्र्य त्या व्यक्तीला प्राप्त होऊन तिचा आर्थिक विकासही होऊ शकतो.
राज्यातील प्रत्येक व्यक्तीला आर्थिक न्यायाचा लाभ घेण्यासाठी राज्यात आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण होणे आवश्यक आहे. राज्यामध्ये श्रीमंत गरीब, स्त्री पुरुष, वरिष्ठ कनिष्ठ असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा निर्माण न करता व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य बहाल केले पाहिजे. राज्यघटनेत आर्थिक अधिकारांचा स्पष्ट उल्लेख करून त्या अधिकारांना संरक्षण देण्याची तरतूद ही केली पाहिजे. भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांना आर्थिक अधिकार हे देण्यात आलेले आहे. त्यानंतर राजकीय लोकशाही. तर लोकशाहीमध्ये राजकीय न्याय हा अत्यंत महत्वाचा प्रकार मानला जातो. राजकीय न्याय म्हणजे नागरिकांना त्यांच्या राजकीय जीवनात स्वतंत्रपणे स्वेच्छेने सहभागी होण्याची परिस्थिती उपलब्ध करून देणे होय. व्यक्तीला राजकीय स्वातंत्र्य उपभोगता यावे म्हणून राजकीय न्यायाची अपेक्षा असणं गरजेचं आहे. व्यक्तीला राजकीय स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी काही राजकीय अधिकार देण्यात आलेले आहेत. जॉन रॉल्स यांनी एक ग्रंथ लिहिला होता, त्याचे नाव आहे अ थेअरी ऑफ जस्टिस. हा जो काही ग्रंथ जॉन रॉल्स यांनी लिहिला होता, त्या ग्रंथात त्यांनी राजकीय न्यायाचा पुरस्कार केलेला आहे. जॉन रॉल्सच्या मते व्यक्तीला सर्वात प्रथम स्वातंत्र्य प्राप्तीचा समान अधिकार मिळाला पाहिजे आणि हाच अधिकार त्याच समाजातील इतर व्यक्तींना सुद्धा मिळाला पाहिजे. राजकीय स्वातंत्र्य म्हणजे व्यक्तीला विविध प्रकारचे राजकीय हक्क दिले पाहिजेत. प्रौढ मतदानाचा अधिकार, योग्यतेप्रमाणे सार्वजनिक पद प्राप्त करण्याचा अधिकार, भाषण करण्याचा अधिकार, कुठलीही व्यक्ती कुठल्याही मुद्द्यावरती भाषण करू शकते, राज्यसंस्थेवरती टीका करू शकते, राज्यसंस्थेच्या बाजूने समर्थनही करू शकते. तर असं समर्थन व टीका म्हणजे आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार हा लोकशाहीमध्ये असला पाहिजे. त्याला राजकीय लोकशाही म्हटलं जातं. त्याचबरोबर कुठलंही पद असेल, ते पद कुठलीही व्यक्ती ही पात्रतेनुसार धारण करू शकते. राजकीय पद असतील तर ते निवडणुकीच्या माध्यमातून कुठलीही गरीब व्यक्ती जरी निवडून आली तरी तिला ते पद प्राप्त करण्याचा अधिकार तो असणार आहे. मतदान करण्याचा आहे, आपलं मत व्यक्त करण्याचं, त्याचबरोबर निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा त्याला अधिकार असला पाहिजे. तेव्हा कुठेतरी राजकीय लोकशाही खऱ्या अर्थाने विकसित होईल. त्याचबरोबर कायद्याचे संरक्षण मिळवण्याचा अधिकार इत्यादी राजकीय अधिकारांचा राजकीय स्वातंत्र्यामध्ये समावेश होतो. सरकारने नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण केले पाहिजे. राजकीय अधिकारांचा राज्यघटनेमध्ये समावेश करून त्यांना संरक्षण देण्यासंबंधी काही घटनात्मक तरतुदी करून ठेवल्या पाहिजे. नागरिकांनी राजकीय स्वातंत्र्याचा उपभोग घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणावा. त्याचबरोबर इतर नागरिकांच्याही व्यक्तिमत्वाचा विकास घडवून संपूर्ण समाजाचे कल्याण साधावे, अशी राजकीय न्यायामागील धारणा असते. राज्यातील सर्व नागरिकांना राजकीय स्वातंत्र्याची समान संधी ही प्राप्त झाली पाहिजे. प्रत्येक नागरिकाला राज्यकारभारामध्ये सहभागी होता आले पाहिजे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने प्रत्येक नागरिकाला आपल्या इच्छा, विचार, मते ही प्रकट करता आली पाहिजे. राजकीय अधिकारांना घटनात्मक संरक्षण असेल तरच नागरिकांना राजकीय हक्क उपभोगता येतात. भारतीय राज्यघटनेच्या 3ऱ्या विभागामध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय नागरिकांना प्रौढ मतदानाचा अधिकार आहे. त्याचबरोबर निवडणूक लढवण्याचाही अधिकार मिळालेला आहे. नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण होण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये काही घटनात्मक तरतुदीही करण्यात आलेल्या आहेत. कलम 32 नुसार आपण भारतीय लोकांच्या वरती जर मूलभूत हक्कांवरती जर आक्रमण झालं तर उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये दादही मागता येते. एकंदरीत लोकशाही राजकीय व्यवस्थेमध्ये सर्व नागरिकांना समान राजकीय स्वातंत्र्याचा लाभ हा घेता येतो. अर्थात धर्म, वंश, जात, जन्म ठिकाण अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न मानता
सर्वांना समान पातळीवरती राजकीय अधिकार प्राप्त होणं म्हणजे राजकीय लोकशाही असा त्याचा अर्थ घेता येईल. अशा पद्धतीने आपण सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाही आणि राजकीय लोकशाही या बाबींचा आपण आढावा घेतलेला आहे. पुढील लेक्चरला आपण लोकशाहीचे मूल्यमापन अभ्यासणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.